नूतन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी बाहेर पडण्याचं नियोजन केलं असेल आणि ते मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणार असतील तर त्यांनी वाहतूक कोंडीचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी। कारण महामार्ग पोलिसांनीच या वाहतूक कोंडीला आमंत्रण दिलंय। गेल्या आठवड्यात ख्रिसमस होता, तो सलगच्या सुट्ट्यांमुळे अभूतपूर्व कोंडीमुळे चर्चेत राहिला। त्यावेळी महामार्ग पोलिसांनी अवजड वाहतूकदारांना आव्हान केलं, दुपारी 12 नंतर तुम्ही तुमची वाहतूक सुरू करा, कारण सलगच्या सुट्ट्या असल्यामुळे मोठी वाहनं मुंबईच्या दिशेने पुण्याकडे येणार होती आणि तसंच घडलं। अनेक वाहनं जी आहेत ती बोरघाटात आली, त्याच वेळेला अवजड वाहतूक त्या ठिकाणी सुरू होती। वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या, हलकी वाहनं सुरूच राहिली। अगदी त्या वाहनांवरती लोड आला, इंजिनवरती लोड आला, अनेकांचे लायनर जळाले, त्यामुळं शेकडो वाहनं तिथं बंद पडली। ज्या ई व्हेकल होत्या त्यांच्या बॅटरी संपल्या। एका मागोमाग वाहनं बंद पडल्यानं वाहतूक कोंडीत आणखी भर पडली। हे घडलं होतं महामार्ग पोलिसांनी केवळ आव्हान करण्यात धन्यता मानल्यामुळं। आता नूतन वर्ष आलंय, यावेळेला सुद्धा वीकेंड लागून आहे आणि महामार्ग पोलिसांनी पुन्हा एकदा या अवजड वाहतूकदारांना तशाच प्रकारचं आव्हान केलंय। हे आव्हान म्हणजे या वाहतूक कोंडीला आमंत्रण देण्याचीच भूमिका आहे। आणखी वेळ आहे, महामार्ग पोलिसांनी केवळ आव्हान करण्यात धन्यता मानण्यापेक्षा रस्त्यावर उतरावं आणि कृती करावी, तेव्हाच या वीकेंडला नूतन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या सगळ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊ शकते। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, एक्सप्रेसवे, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।